नमस्कार मित्रांनो, RTO ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पुन्हा कागदपत्रेमध्ये बदल करण्यात आले आणि कोणकोणते कागदपत्रे बदल करण्यात आले आणि फोटोमध्ये सुद्धा बदल करण्यात आले। आता फोटोवरती फोटो काढून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता, ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कोणकोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, सर्व डिटेल आपण या GR मध्ये बघायचे। दिनांक 12 जुलै 2024 ला हा GR करण्यात आले। या GR मध्ये नवीन अपडेट काय दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राइब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। बघा, शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। या ठिकाणी बघा, आता कुटुंबाची व्याख्या दिली। सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे राहील। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले व मुली। नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असं म्हटलंय। या ठिकाणी बघा, तर ज्या महिलेने नवीन लग्न केलं असेल त्या महिलेचं लगेच रेशन कार्डमध्ये नाव ॲड करता येत नाही, तर त्याला नाव ॲड करण्यासाठी 45 दिवस लागतात। तर त्यासाठी त्या महिलेला पात्रता काय दिले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड, बघा पतीचे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत। परराज्यातून जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्यास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। बघा, पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल ते सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल ते सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे। हे बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे बदल झालाय। तर आता कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे, तर कारण एवढा बदल झाल्यामुळे सर्व महिला पात्र होणार आहेत या योजनेसाठी। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। बघा, तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे पोस्ट बँक अकाउंट नंबर असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पोस्टातील बँक खाते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात। योजनेच्या ऑफलाईन अर्जावर लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। बघा, ज्या महिलेचा आपण आधी फॉर्म भरत होतो तेव्हा लाईव्ह कॅप्चर फोटो घेत होतो, आता या ठिकाणी काय म्हटलं, फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। हे फोटोमध्ये सुद्धा बदल झाले। सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे। योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। बघा, कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात, तर आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहेत या ठिकाणी। तर या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज अप्लाय करू शकता। केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचे लाभ PFMS-DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान पोषण, मनरेगा, PMGS, PMMVY व अन्य तत्सम योजना, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC आधार यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थींना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या
योजनेचा थेट लाभ देण्यात यावे असं म्हटलंय. बघा, ज्या महिला ऑलरेडी या योजनेचं किंवा बघा PM किसान किंवा पोषण किंवा मनरेगा यांचं ऑलरेडी लाभ घेत असेल त्या महिलांचे त्यांचे डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC आधार यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थीने केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ मिळणार आहेत. बघा, ऑलरेडी या योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलेचं सर्व डाटा मागितले जाणार आहे. त्याचा डाटा मागितल्यानंतर त्यांना काय करायचंय, ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करायचे. बघा, PM किसान पोषण मनरेगा हे सर्व या योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलांचं फॉर्म ऑफलाईन भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे थेट लाभ देण्यात येणार आहेत. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा असं म्हटलंय. आता या महिलांनी ऑलरेडी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना KYC करायची गरज नाही, आधार KYC करायची गरज नाही. पुढे बघा काय दिले, या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावे. गाव पातळीवर, हे बघा गाव पातळीवर हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे पण लक्षात ठेवायचं आणि हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 8 नंबर बघा, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्थीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीने संयोजक, ग्रामसेवक व सदस्य सचिव, अंगणवाडी सेविका राहतील. समितीचे सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. या ऑफलाईन अर्ज यथा व कॅश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. व ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावे. बघा, ज्या महिलांचे लाभार्थी महिलांची यादी कोणकोणत्या ठिकाणी लावली जाणार आहे, ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्र सेवा या ठिकाणी प्रसिद्ध केले जाणार आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसे दुरुक्त डुप्लिकेशन टाळण्यात यावं. बघा, ज्या महिलेचं त्या ठिकाणी यादीत नाव आलं असेल त्या महिलांनी काय करायचे, हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे असे म्हटलंय. पुढे बघा, शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ+अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ+अ ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी असं या GR मध्ये दिले. तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सहनियंत्रण ठेवण्यात यावे असं म्हटले. बघा, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिशिका व ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी असं तुम्हाला दिसणार आहे. बघा, या सेतूमध्ये भरलं असेल तर यांना तुम्हाला 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहेत. सदर शासन निर्णय दिनांक 11/7/2024 रोजीच्या महामंत्रिमंडळाच्या बैठकीत असलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक नंबर असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीकृत करून काढण्यात येत आहे. बघा, हा GR 12 जुलै 2024 ला करण्यात आला होता. या GR मध्ये भरपूर बदल करण्यात आले आणि प्रति बघा एकूण किती असेल, 24 प्रती आहेत. हे 24 प्रती तुम्ही रीड करून घ्यायचे, सर्व वाचून घ्यायचे. तुम्हाला हा GR डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा,
शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. बघा काय काय बदल करण्यात आले ते सर्व डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून घ्यायचे. आणि त्या बदल असल्या कारणाने आता सर्व महिला या योजनेसाठी पात्र होणार आहेत. कारण बघा इथे भरपूर डॉक्युमेंट दिले आणि काय काय आता ज्या महिलेचं डॉक्युमेंट नसेल तर त्या महिलेचं पतीचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आणि ती महिला या योजनेसाठी पात्र असेल. बघा खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.